सोलापूर शहरात 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला। तर यावेळी सहाय्यक कुलसचिव तथा मराठी भाषा दक्षता अधिकारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे डॉक्टर शिवाजी शिंदे यांनी म्हटलं की समाज माध्यमांमुळे संवाद कमी झालाय। मराठी भाषेला खूप मोठा इतिहास आहे। या भाषेमध्ये सांस्कृतिक ठेवा आहे। संतांनी मराठी भाषा घडवली आहे। विविध साहित्य प्रकाराने मराठी भाषा समृद्ध झाली आहे। शासनाचे सर्व पत्रव्यवहार मराठीतून झाले पाहिजेत। राजभाषा म्हणून देखील मराठीला बळकट केले पाहिजे। तसेच मराठी भाषा टिकविण्यासाठी मराठी चित्रपट, नाटक आदी पाहिले पाहिजे व मराठी पुस्तके विकत घेऊन वाचली पाहिजेत। मराठी भाषेमध्ये खूप संधी आहेत। दुभाषी, सूत्रसंचालक, निवेदक आणि अनुवादक इत्यादी मराठी भाषेतून रोजगार निर्माण झाला पाहिजे असे त्यांनी यावेळी म्हटले। त्याचबरोबर व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सत्यजित शहा, सीए डॉक्टर सुनील इंगळे, प्राध्यापक कॅप्टन संदीप पाटील, प्राध्यापक अजित देवसाळे आदी उपस्थित होते। तर यावेळी अध्यक्ष मनोगतात प्राचार्य डॉक्टर सत्यजित शहा यांनी देखील आपलं मराठी भाषेवरचं प्रेम व्यक्त केलं। तर या प्रसंगी प्रास्ताविक सीए डॉक्टर सुनील इंगळे यांनी केलं व मान्यवरांचा परिचय अक्षता घोडके हिने केला। तर सूत्रसंचालन तृप्ती पवार आणि वैभवी देशपांडे हिने केलं। तर आभार प्राध्यापक देवसाळे अजित यांनी मांडलं। यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। 5-6 दिवसापूर्वी देवसाळे सरांचा फोन आला की हिराचंद नेमचंद आपलं जे कॉलेज आहे या महाविद्यालयामध्ये आम्हाला मराठी भाषा गौरव दिन साजरा करायचा आहे। खरं म्हणजे आपले वाचन समूह यांच्याबद्दलचं आकर्षण आणि आमचा स्नेह तेवढा दृढ असाच आहे। वेगवेगळ्या कार्यशाळेच्या निमित्ताने मी यापूर्वी येऊन गेलेलो आहे। आताच मी शहा सरांना सुद्धा म्हणत होतो की खाली या विंगला मात्र मी पहिल्यांदा आलो आणि आज आपण ज्यांचा जन्मदिवस भाषा गौरव दिन म्हणून साजरा करत आहोत त्या निमित्ताने सर्वप्रथम ज्यांनी भाषेला, मराठीला योगदान दिलं ते कविवर्य विवा शिरवाडकर, ज्यांचं सांस्कृतिक साहित्यिक योगदान फार मोलाचं आहे, ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार, माय मराठी, साध मराठी, भाषांचा भावार्थ मराठी, बात मराठी, साथ मराठी, जगण्याचा अर्थ मराठी। अशा मराठीचा आपल्याला गर्व असला पाहिजे। मराठीवर आपण प्रेम केलं पाहिजे। मराठीवर प्रेम असताना आपलं मत प्रकट केलं पाहिजे व मराठीचा प्रसार केला पाहिजे। सरांना मी सांगू इच्छितो की आम्ही आजच एक वाचन संस्कृती विद्यार्थ्यांमध्ये जगावी म्हणून एक बक्षीस आपण दरवर्षी देतो। आज त्याचे इंटरव्ह्यूज आपण ठेवलेले आहेत। ज्यांनी पुस्तकं वाचलेली आहेत त्या पुस्तकांचा इंटरव्ह्यू ठेवून आपण एक बक्षीस काढतो आणि आजच त्या या मराठी भाषा गौरव दिना दिवशी आपण हे साधून आणलेलं आहे की आज 2 ते प्राइजेस आपण काढणार आहोत।